प्रत्येक जीव मरण पावायलाच पाहिजे का? तर असं काही आवश्यक नाही, कारण जीव अमर्त्य आहे याचा अनुभव क्षणिक का होईना पण ध्यानावस्थेत, समाधी अवस्थेमध्ये आपल्याला मिळालेला असतो. पण ते फिजिकल माइंडला पचनी पडत नाही, कारण लाखो वर्षांची ती सवय आहे. म्हणजे फक्त हा जो झगडा आहे तो फक्त माझ्याच शरीरातल्या शारीर मनाचा नाही, तर लाखो वर्षांची जी उत्क्रांतीची वाटचाल होत आलेली आहे, त्या वाटचालीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव मरण पावणार हे त्याच्यावर एक प्रकारे आपण म्हणूया त्याच्या मनावर सातत्याने त्याचा मारा करत गेल्यामुळे ते त्याच्या अंगवळणी पडलेलं आहे, ते त्याच्यामध्ये स्थिर झालेलं आहे, ती धारणा पक्की झाली आहे त्याची. त्यामुळे त्याच्या विपरीत असं काहीही त्याला मान्य होऊच शकत नाही. पण त्या अमर्त्यतेवर विश्वास ठेवायचा, ही धारणा आपल्या मनामध्ये रुजवत न्यायची, हा एक अभ्यासाचा विषय आहे. आणि ही धारणा भलेही आपण व्यक्ती म्हणून कितीही स्वतःमध्ये रुजवत राहू, पण एकतर लाखो वर्षाचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूनी आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्ती असतात त्या तीच त्याची जी धारणा आहे शारीर मनाची, ती धारणा अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी वयस्कर व्यक्ती थोडीशी झाली की मग तिच्या आजूबाजूची मंडळी म्हणायला लागतात. काय म्हणायला लागतात? त्या व्यक्तीमध्ये चांगली क्षमता असते, तिच्यामध्ये उमेद असते, ती अजून काही 100 गोष्टी करू शकेल अशी तिची उमेद असते. पण आजूबाजूच्या व्यक्ती तिला म्हणायला लागतात, हां आता तुमचं वय झालं, आता जरा शांत राहा. म्हणजे बघा, ती जी शारीर मनाची धारणा आहे की तुम्ही वयस्कर होणार आहात, वयस्कर झालेले आहात आणि मग कालांतराने तुमचा देह पडायचा आहे, ही धारणा आजूबाजूची मंडळी पक्की करण्याचं अजून काम करत राहतात. त्यामुळे हा जो झगडा आहे तो झगडा लाखो वर्षांच्या अनुभवाशी आहे आणि आजूबाजूकडनं ज्या सूचना येत राहतात, ज्याला कलेक्टिव्ह सजेशन्स असं मदर म्हणतात, त्या सूचनांशी सुद्धा हा झगडा आहे. अगदी मदरला सुद्धा त्याच्यावर पुष्कळ काम करायला लागलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं.